फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा रविवार होता. 10वीची बोर्डाची परीक्षा अगदी आठवड्यावर आली होती. नदीवरून आंघोळ करून येताना कपड्यांना इस्त्री करून घ्यायची होती म्हणून शंकर उस्मानबाई ठिकाणावर आहे का नाही ते पाहायला त्याच्या घराकडे गेला. पाहतो तर उस्मानभाई ओसरीत गरम वेटकराने ढुंगण शेकवत पाडला होता. शंकरनी सकेना भाभीला विचारलं, भाभी काय होते बाईंना? अरे परवापासनं मूळ व्याधीनं झालेत बेजार. सकाळ संध्याकाळ मच्छी मटणाचा रतीब लावला होता. शिवा गानाभाऊच्या भजी आणि तळलेल्या मिरच्या बादल्या म्हणले डॉक्टर. कसं आहे ना भाभी, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. हे बाईचं ना तोंडच ताब्यात नाही. तोंडाचं काय घेऊन बसला, काहीच ताब्यात नाही त्यांच्या. तुला म्हणून सांगते, ढोंगणा वाटर रक्त पडायला लागली. ए सकीना, अरे क्या किसको क्या बोलती समझता नहीं क्या तेरे को? ये नारद भाई आखे गांव में डांगोरा पीटेंगा ये. और पिटने दो ना, तुमको क्या फ़र्क पड़ने वाला है? हगने का काटना पड़ेगा ना तब तुम्हारा अक्ल ठिकाने पे आएंगी. मुझे मत अक्ल सिखा, जा अंदर चल. अरे भाई साहब बीमार है ना तुम, फिर काय को भाभी के मुंह को दिन में लगते. कोंबड़ा काटने का क्या शंकर भाऊ? भाभी ने विचारलं. नहीं भाभी, अरे कपड़ों को इस्त्री करनी थी. ये तो अभी दिन के काम के लायक नहीं रहे, आज फिर डॉक्टर के पास जाना है. अरे डॉक्टर के पास जाने की ज़रूरत नहीं भाभी, अपनी बायजा काकू इस बीमारी पर रामबाण औषध देती. वो महामाया, तौबा तौबा. अरे कभी कभी गधी का भी पाँव पकड़ना पड़ता है भाभी. तुम्हारा मर्द देखो 1 घंटे में ठीक हो जाएगा, दवा पानी का खर्चा भी बच जाएगा. शंकर भाऊ सच बोलता ना तुम? अरे कसम से बोलता भाई साहब, विश्वास ठेवा ना माझ्यावर. तो फिर मैं जाऊंगा बाईजा काकू के घर. लगेच जा बाई साहब. काकू मोलाच्या कामाला गेली तर भेटायची नाही. जाताना फक्त एक लिंबू बरोबर घेऊन जा आणि गुण आला का द्या 100-200 बाईजा काकूला. पण गुण नक्की येईन ना शंकर भाऊ? 100% खात्रीन सांगतो. फक्त 4 दिवस एक पथ्य पाळायचं. कोणतं? भाभी के पास भी जाने का नहीं, हरी मिर्च भी खाने का नहीं. जमेगा ना? अभी जमनाच पडेगा ना भाऊ, दूसरा इलाज नहीं ना. तुमको इस्त्री करना है ना शंकर भाऊ? भाभी ने विचारलं. तो फिर लाइट पे चलने वाली संभा भाऊ के पास छोटी इस्त्री है, सदा भाऊ के पास भी है. हाँ अभी वही सच करना पड़ेगा. जाता हूँ भाई साहब, कमर को ज़्यादा तकलीफ मत देना. भाभी 1 महीना मैके जाने वाली नहीं है, 4 दिन मारुति मंदिर में सोने को जाओ. शंकर गालात हसत तिथनं सटकला. कपड्यांना इस्त्री करायची असल्यामुळे घरात न शिरता सरळ शेजारी गेला. शांता वहिनी अंगाभोवती साडी गुंडाळून ओसरीच्या दारात आरसा हातात घेऊन पायावर बसली होती. शंकरला बघताच तिची तारांबळ उडाली. हातातला आरसा खाली टाकून झटकन उठायला गेली. साडी पकडायची विसरली असावी, त्यामुळे साडी निसटून खाली पडली. ते बघताना शंकर बावचाळला. शांता वहिनीच्या त्या देहाचं विस्फारल्या डोळ्यांनी दर्शन घेऊन गरकन पाठोमारा झाला आणि मग मिश्किलपणे म्हणाला, नाही लाजायचं कारण नाही वहिनी, मी अजिबात काय पाहिलं नाही. तुम्ही अचानक आले भाऊजी, मी बेसावत होती ना. अंगाभोवती लगबगीनं पुन्हा साडी गुंडाळून शांता वहिनी गालात हसत म्हणाली, जातो मी, तुम्ही शांतपणे साडी नेसा. आणि काय सदा भाऊ मग काय चुली पुढं बसू नये का? नाही हो, दूध घालायला गेले डेअरीत. या की. अहो तुमची गन पावडर व्हायची, साडी पण नेसून नाही झाली. मी येतो थोड्या वेळाने. या हो, तुमच्या पुढं लय लाज नाही वाटत मला. अर्धी अधिक साडी झाली माझी नेसून. ओसरीतल्या लोखंडी कॉटवर बसत त्याने विचारलं, काय आज काय दुसऱ्यांदा आंघोळ केली का वहिनी? नाही हो, पहिलीचे. एवढ्या उशिरा? तुमच्या भावाला त्या भिवा कुंभाराची संगत लागली. प्रत्येक शनिवारी रात्री 9-9:30 त्यांचा गांजा फोकायचा कार्यक्रम असतो. घरी आल्यावर जेवायचं आणि आली तर झोप, नाही तर धुडगोस. सदाभाऊला तुम्ही झोप लागू देत नसणार वहिनी. अहो मौज मजा करायची, हेच दिवस आहे भाऊजी. मी इस्त्री न्यायला आलो आहे, तुमची मौज मजा ऐकायला नंतर येईन मी सवडीने. आज रविवार आहे भाऊजी, बसा निवांत थोडा वेळ, चहा ठेवते. परवा रात्री गोड खारट दोन्ही प्रकारच्या खजुऱ्या केल्या आहेत, नाश्ता करून जा. खाऊ पिऊ घालायचा तुमचा लय आग्रह असतो बरं का वहिनी.
मग कशाचा आग्रह करू? काय वहिनी, तुमचा बालिशपणा काही संपला नाही. तुमचं तरी संपलं आहे का? घोरपड गाळ्यात पडली ना, त्यामुळं माझं संपण्याच्या पलीकडे गेलं आहे सगळं. 2-3 दिवसातनं तासभर स्वयंपाक पाण्याचे, लिहायला नेसायचे धडे द्यायला येत जा की वहिनी. त्यासाठी दर गुरुवारी दुपारी 2 तास महिना येते भाऊजी. तरीच म्हणलं साड्या बऱ्यापैकी कशाने असायला लागली. अहो महिन्यानं गोदासाठी लय सामान पण आणले. म्हणजे लग्नापर्यंत लय प्रगती होणार म्हणायची तिची. शियानातला किडा शियानात राहत नाही असं माई नेहमी म्हणतात का नाही? तुझा शियानातला किडा कुठं लाडू पेढे खायला जाणार आहे असं मी एकदा गमतीनं म्हणलो होतो माईला. शांतावहिनी खो खो हसत घरात गेली. अंगात ब्लाऊज घातला, चहाचं पातेलं उकळायला ठेवून ताटलीत खजुऱ्या घेऊन बाहेर आली. आता गोड खजुऱ्या घ्या, चहाबरोबर खाऱ्या खा. वहिनी शेताकडे जाता का नाही? जाते की 2-3 दिवसातनं कधीतरी. तुमचे भाऊ मात्र रोज जातात. सासू सासऱ्याच्या सोबतीला 2 जोडपी असल्यामुळं काळजी नाही. म्हणजे हे तर राजा राणीची धमाल चालली म्हणायची. आणि तुमचं काय? आमचं ऊम बर्फी खायचं अजून. पहाडाचं खाण्यात मजा असते भाऊजी. नाही, मला सध्या तरी नाही मिळणार चहा खायला. आणखीन 3 वर्ष मी लेकाला सुनेजवळ येऊ देणार नाही असं माईने माझ्या सासूला वचनच दिलं आहे. काय सांगता? आश्चर्यच आहे. वहिनी, चहाला उकळे असन बघा जरा. 2 ड्रेस इस्त्री करायचेत आणि अभ्यासाला बसायचे. त्यातून काय लाईटचा भरवसा नाही. शांता वहिनीकडं नाश्ता करून इस्त्री सकट शंकर घरी आला. मधल्या दालनात कोठीच्या दारालगत माई भुईमुगाच्या शेंगा फोडत बसली होती. तिने विचारलं, कुठं कुठं फिरून आला रे? रोज रोज गाव कळपायचं तुला कटाळा येत नाही का? तुमच्यासारखं बिनकामाचं मी कुठं फिरत नाही माई. आम्ही कुठं बिनकामाचं फिरलो? शेलार डॉक्टरच्या चैतालीने सांगितलं मला. तारीखानुवार सांगू का? किती वाजता उडपे भवनात काय खात होता ते पण सांगतो मी. अरे एकदा गेलो तर किती वेळा तोंडा वाटे काढले रे. मनाचं जोडून खोटं नाटं सांगण्यात तुझा हात नाही धरणार कोणी. जा आज जा, 4 घास खाऊन घे, मग ये उपनाईला. हातातली इस्त्री जिन्याच्या पायरीवर ठेवून शंकर आत गेला. नणंद भाऊजय ताटात वाढून घेतलेल्या चपाती उसळीवर तुटून पडली होती. शंकर त्यांना गमतीने म्हणाला, अर टोपल्यात एक पण चपाती दिसत नाही. काय रात्री काय उपाशी झोपला होता का दुष्काळात ना आले तुम्ही? टोपलीतल्या चपात्या गार पडू नये म्हणून डब्यात ठेवलेत. खाणार असन तर सांग, चहा ठेवती. तुमचा नागारा भरा आधी. माझ्या काचानं तुम्ही वाळायला लागला असा गावात सध्या प्रचार चालू झालाय. उद्यापासून तुम्हाला दुधाचा रतीब लावायला सांगतो आबांना. गोधाबाय, मुकेपणा सोडून दे आता. तू नांदूरमध्ये फक्त खायला नाही आली, 2 हात घेऊन कामाला पण आली. तू तोंड उघडल्याशिवाय याचं तोंड बंद नाही व्हायचं. खोटं नाही बोलतायत मला. आत्याच्या आजारपणामुळं मोल करीन म्हणून आणलंय मला. तोंड उघडायचा अधिकार अजून कुठं भेटलाय? गोधा शांतपणे म्हणाली. गोधाच्या उत्तराने शंकर जेवढा चपापला तेवढा आश्चर्यानं थक्कही झाला. मनात म्हणाला, अरे बाबा, तुझी होणारी बायको तू समजतो तेवढी मठ्ठ नाही आहे. डोक्यावर अक्षदा पडायची वाट बघती ती. शंकर लगेच बाहेर आला. कपडे काढायला कपाट उघडलं. पॅन्ट मॅनीला सापडला. शर्ट पायजामा सापडेना म्हणून त्यांनी माईला विचारलं. माई, माझा सफेद शर्ट आणि पायजामा सापडत नाही. अरे असेल की कुठेतरी. सुंदरला विचार. तुझ्या खोलीतल्या कपाटात आहे माई, आतून सुंदर म्हणाली. खोलीत जाऊन शंकरने कपाट उघडलं. या कपाटात आपले कपडे कसे आले याचं शंकरला अर्थात आश्चर्य वाटलं. कपाटाच्या तळाच्या कप्प्यात त्याला एक निळा शर्ट पायजामा दिसला. त्याच्यावर जागोजागी शिंपडल्यासारखे अनेक डाग दिसले. ते पाहून त्याचं मस्तक गरगरायला लागलं. कपडे हातात घेऊन तो माईकडे गेला. माई त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघत होती. शंकर रागात माईला म्हणाला, हा कोणाचा ड्रेस आहे माई? तुझाच असन. कोणाचा पराक्रम आहे हा? माईने तोंडच उघडलं नाही. आता का गप झाली तू? मला माहीत नाही. थांब जरा, गोदाला विचारते. सुंदर, गोधीला बाहेर पाठव. गोदा पाठोपाठ सुंदर पण बाहेर आली. शंकरचा अवतार बघून गोदा रडायला लागली. शंकरला कीव आली तिची. मला मोलकरीण म्हणून आणली आहे असं ती थोड्या वेळापूर्वी म्हणाली होती. तो आवाज खाली आणून म्हणाला, काय झालं रडायला? सोळावर चढवलं आहे का तुला? निळी संपली होती. बरं मग? आत्यानं शाईची बाटली दिली, पाण्यात 2 थेंब टाक म्हणल्या. मग तू काय सगळी बाटलीच ओतली का? कापडं पाण्यात होती.
शाई वाचायला गेली तर बाटली निसटली हातातनं. छान. दोनदा साबण लावून कापडं पाण्यातनं काढली. ऐकलं का माई? आता हातातनं तिच्या बाटली निसटली, त्याला ती काय करणार रे? गोदी तुझी बाचीन नसती तर घेतली असती का तू एवढी कड? हा, घरात नीळ असताना तू शाई वाचायला सांगितली. हे झेपरे हाडळ सांकामी बेंडोक असतानाही एवढं आकाश पाताळ एक करायचं कारण नाही शंकरे. कापडं उस्मान भाईकडे नेऊन दे, भट्टीत घातल्यावर चकाचक होतील. अगं माई, लॉन्ड्रीवाले साबण पावडरमध्ये सोडायुक्त ॲसिड टाकतात. 2 धुण्यात कपड्याची वाट लागते माहिती का? वाट लागली तर दुसरा ड्रेस शिवता. तुझा शर्ट पायजमा लाख मोलाचा नाही. काय मोरी वाटं चाललंय का आपलं? नसलं चाललं तरी आपलं काय हातावर पोट नाही आलं. आज्यापांज्याने कमवून ठेवलंय. बाप दिवसभर राबतोय. मी घरात मोडून पडण्यापूर्वी चोपाळ्यावर झोका घेत नव्हते बसले. हिंडू फिरायला लागल्यावर पुन्हा घाण्याला झोपणारच आहे. बाईच्या जन्माला यायला पाहिजे होतं. बळच घरात घुसली काही पोर. एकसारखा डागण्यात येतो तिला. सुंदर, जा बाई तिला आत घेऊन. आपण या अशरफ मुलीवर एवढ्याशा कारणावरनं राग काढायला नको होता असं मनोमन मान्य करून शंकर इस्त्री, शर्ट, पॅन्ट घेऊन माडीवर गेला. इस्त्री केली, मग अभ्यास करत बसला. तो खाली येईना म्हणून 2च्या सुमाराला सुंदर वरती आली. भावाजवळ बसून म्हणली, काय उपास धरायचा काय आज? तुम्ही जेवला का? नाही रे, तुझी वाट बघतोय. साध्या बाबीवरनं मी गोदावर तोंड टाकायला नको होतं ना सुंदर. गोदी थोडी धांदरट आहे भाऊ. नव्या दावणीला आणून बांधली. आपल्याला एक दिवस बाहेर करवत नाही. मग मला सांग, तिला आईबापाची, भावंडांची, मैत्रिणीची आठवण येत नसन का? ती बिचारी काय बोलत नाही. अरे तू वर आल्यापासनं ती रडत बसली. सुंदर, मी चुकलो. माईसमोर मी तिची समजूत नाही घालू शकणार. माझ्या वतीने तू तिची समजूत घाल आणि मी पुन्हा तिला टाकून बोलणार नाही असं बी सांग. ठीक आहे, समजवती मी. चल येतो मी जेवायला. थांब जरा, एक सांगायचं आहे तुला. काय ग? काल संध्याकाळी मी माईबरोबर घाटाकडून कडजाईच्या मंदिराकडे चालले होते. पाणवठ्यावर धुवायला आलेला पांडा मामाचा खिलारी बैल गाड्याच्या हातनं निसटला. डरकाळ्या फोडत आमच्याकडं पळत यायला लागला. माई घाबरली. माझा हात पकडून बाबांच्या घरात लापायला पळत गेली. अंगाचा थरकाप थांबल्यावर मला म्हणली, मला नीट चालता येतंय. माझी कंबरदुखी थांबली आहे. तू कुणाला सांगू नको. आणखीन किती दिवस? मी विचारलं बरं का शंकर भाऊ तिला. तर म्हणली, मी सांगेपर्यंत कुणाला सांगायचं नाही. मार्च महिन्यातली 16 तारीख होती. परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन शंकर शाळेच्या गेटमधनं बाहेर आला. परीक्षेचं ओझं उतरल्याच्या समाधानात गेट बाहेरच्या पारंबी वृक्षाच्या सावलीत त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करत त्रिकूट उभं होतं. आल्या आल्या त्यांनी सगळ्यांनी विचारलं, काय कसा होता पेपर? सोप्पा होता. माझा अर्धा प्रश्न राहिला, माधुरी म्हणाली. आणि तुला ग कमला? बरा गेला, होईन पास. नाराज दिसती. नाही हो, मनावरचं टेन्शन संपल्याचा आनंद कसा साजरा करायचा त्याचा विचार करते. तुझी पर्स खाली असली तरी हरकत नाही. माझ्याकडं कारणापुरते पैसे आहेत. माझ्याकडं 40 रुपये आहेत. माझ्याकडं 50-60 असतील. हे मग चला की आपण प्रभाकर लंचमध्ये जेवायला जाऊ. नाही नाही, आज जेवण नको कमला. 20 तारखेला प्रॅक्टिकल संपलं ना, जाऊ आपण जेवायला. चालेल की. मग आज माझ्यातर्फे चहा आणि बिस्किट, माधुरी म्हणाली. संतोष भुवनमध्ये जाऊन बसण्यापेक्षा प्रस्ताव मांडू का? पसंत पडतोय का बघा. बोल की. वल्ली भेळ खायला जिजामाता उद्यानात जाऊ. तासभर आनंदानं बागेत भटकू, मग धरू घरचा रस्ता. आनंदार दुपारचे 3 वाजले. उन्हाळा मी म्हणतोय आणि आत्ता ह्या वेळेला बागत असन शुकशुकाट. तू कधीपासून एवढी नाजूक झाली ग? 10 मिनिटाच्या अंतर होतं बाग आहे. मग चला बायानो, मी खोडा घातला असं नको वाटाय. जवळजवळ 5 वाजेपर्यंत ते हास्याचे फवारे उडवत जिजामाता उद्यानात होते. नांदूरला पोचायला शंकर आनंदला दिवस मावळला. संध्याकाळी जेवणाची पंगत बसल्यावर आबांनी शंकरला विचारलं, काय कशी काय चालली परीक्षा? मुलाच्या परीक्षेची काळजी करणारा ना तुमच्यासारखा बाप अख्ख्या पंचक्रोशीत सापडणार नाही. मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय असं वाटतं का? ते खरंच आहे ना आबा. आबा 6 तारखेला परीक्षा चालू झाली. आज 16 तारीख आहे. आज शेवटचा पेपर देऊन आलो मी. पेपर कसे गेले? खर्चायला पैसे आहेत का? अभ्यास कसा चाललाय?
एकदा तरी विचारलं का तुम्ही? हां, कोणच्या नादात आहे तुम्ही? कळलं झालं बरं का आबा. अरे डोंगात माती जाईपर्यंत मला शेतात राबायला लागतंय बाळा. तुझी आई पलंगावर बसून मडमिनीसारखी हुकूम सोडायच्या कामाची. आणि पण रागू महिन्याची जोडी आहे की तुमच्या दिमतीला? दिमतीला नाही, मदतीला म्हण. मग माझ्या नावानं कशाला खडे फोडताय? ती महिना तुझ्यावर न करेल फसी. कुडमुडं काम, फिरणं, गप्पा गोष्टी, नटणं मुरडणं जास्त. सिनेमातली हिरोईन समजती स्वतःला. आबा, विषय माझ्या परीक्षेचा चालला आहे. तुमचं विषयांतर समजलं आहे मला. माईचे अर्धे डॉक्टर तुम्ही आहे म्हणून आमच्यासमोर भांडायचं नाटक करू नका. राहिलं कधी पटलं आहे तुला? पण काय रे, प्रॅक्टिकल परीक्षा असेल ना? परवा 13वा 2 दिवस. त्यानंतर 11 जूनपर्यंत सुट्टी. 11 जूनला 11वीचे वर्ग सुरू होणार. पास होणार म्हणायचा. किती वेळा विचारता आबा? नापास व्हायला तुमच्यासारखे फालतूचे उद्योग नाही केले मी. रोज गंगा स्नान करतोस काय बाळा? आबा, 11वी सुरू होण्यापूर्वी मला 2-3 ड्रेस यायला लागतील. एकदम 2-3? मग एकीची माईने आणि तिच्या बाचीने लावली वाट. बऱ्यापैकी राहिला एक. बेकाराच्या वर झाली माझी अवस्था. काही दिवसांनी मी नांदूरमधल्या भगवंत पानसरे नावाच्या सदन शेतकऱ्याचा मुलगा आहे हे लोकांना ओळखू पण येणार नाही. किती पुढचं बोलतो रे तू? मागचं बोललो तर लय लागेला आबा. धनी तुम्ही जी आवा हो. काय नादाला लागतं याच्या? येड लागायची पाळी येईन तुमच्यावर. ह्याच्याशी आहे ना, जेवढा मुद्द्याचा असेल तेवढंच बोलत जावा. अगं फशी, तुझ्या भावाचा निरोप आलाय. लग्नाची तारीख धरायची म्हणून याची परीक्षा कधी संपणार आहे हे विचारायचं होतं. याची परीक्षा 20 तारखेला संपती, कळलं ना आता? उद्या सकाळी सांबाला विचारायला जा. मला कपडे घ्यायला परवा सकाळी पैसे द्या आबा. किती लागतील? काय 100-200 जास्त दिले तर मी काय कोणावर उधळणार नाही आबा. शर्ट पायजम्याच्या एका जोडीला शिलाई सकट 700-750 लागतील कमीत कमी. 2 जोड्यांना 1500. वाटल्यास लग्नात मला 2 हलके ड्रेस घ्या, मी खळखळ करणार नाही त्यावेळेला. अरे पण लग्नाची कापडं तुझा मामा घेणार. मुलीच्या वाट्यात फक्त नारळ घाला असं माई मामाला म्हणाली आबा. हे मुलकात बायांना बेजा कमी. त्यातून तुझी आई लय शहाणी, अति शहाणी. आबा, तुम्ही माईवर भलता सलता आरोप करू नका. मालाचं योग्य मोल केलं आहे माईनं. न खापणारा माल फुकटात गेला म्हणून मामा बहिणीवरती लय खुश असणार. बहीण भावानं तुम्हाला आणि मला 4 मुंड्यात चित्त करून टाकले. आता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे? गोदा, तू जेव पुढं याच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. याचा खवचटपणा आहे ना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोदा, मी तुला नाही बोललो, माझ्या आईबापाला बोललो आहे. खरं बोललो म्हणून रागवलेत बघ तुझे सासवण सासरे. कसं येडे, हाताला लोणी लागण्यासाठी बोट वाकडं करायलाच लागतं. आबा, तुम्ही उगाचच का त्या कुठे बसलाय बरं का? सुंदर म्हणाली. दुसरं काय आहे कुटायला? प्रभू मामा जावयाला TV, सोफा सेट, कपाट, पलंग, घड्याळ, अंगठी देणार आहे असं काका आणि मावशी म्हणत होती. तुझा मामा आबरूदार आहे सुंदर. लंकेच्या पार्वतीसारखी लेकीची बळवण करणार नाही म्हणून मी नारळ वाट्यात घाल म्हणलो. गोधाचा चेहरा आनंदानं उजळला. ती म्हणाली, आणखीन काय पाहिजे असेल तर सांगा, मी सांगते की बाबांना. काय नको गोदा. हे बघ, मी हुंडा पद्धतीच्या विरुद्ध आहे, शंकर म्हणाला. आबा त्याच्याकडे अविश्वासानं रोखून बघायला लागले. खोटं बोलत नाही आबा. सोना नाण्यात कुणाची किंमत करू नये या मताचा मी आहे. असं म्हणून शंकर हात धुवून बाहेर निघूनही गेला. आपला शंकर लय सुज्ञ विचारी आहे बरं का फशे. खोडकर असला, खवचट असला तरी त्याचं मन निर्मळ आहे. 4-5 मिनिटांनी शंकर आत आला आणि म्हणाला, आबा मी मारुती मंदिराकडे जातोय, यायला 11 वाजतील. तुम्ही झोपणार असाल तर बाहेरचं दार लोटून घ्या, फक्त तुमची झोपमोड व्हायला नको. एवढ्या उशिरापर्यंत मारुती मंदिरात? मी महिनाभर मारुती मंदिराचं तोंडच नाही पाहिलं आबा. मित्रमंडळी पारावर गप्पा मारत बसले असतील. जा, पण यायला उशीर नाही करायचा. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे कासराभर दिवस वरती आला तरी शंकरने अंथरूण सोडलं नाही. मस्त मजेत उगाच लोळत राहिला. आबा मारुतीला पाणी घालून आले. रोजच्याप्रमाणे चुलीपुढे बसून माईला विचारलं, नाश्ता तयार झाला का ग फशे? झालंय की, कांदे पोहे केले. आणि मालक आपले?
अजून माडीवरनं खाली नाही आले का? असं का कुचक्यासारखं बोलता होतं नाही? काय मालकी हक्क गाजवलाय? नाही, त्याचा आगाऊपणा वाढत चालला पैसे. अहो, डोक्यावर अक्षतं पाडल्या ना आपोआप सुतासारखं सरळ होईल. मला नाही भरवसा वाटत. बया, रात्री तर त्याची स्तुती करत होता. रात्रीतनं काय बी नसलं. सुंदर कुठे गेली? आबांनी विषयच बदलला. ती गेली शेण आणायला, अंगण सारवायचं म्हणली. गोदा, वर जाऊन ये, तुझ्या मालकाला बोलवून आण. जा बाई जा, तो काय खात नाही तुला? घाबरलीस तर आणखीन फावल त्याचं. तू काय नवीन नाही इथं, घडाघाडा बोलत जा. गोधाला वरती जावंच लागलं. शंकरचा वात्रटपणा माहिती असल्यामुळे धडधडत्या काळजाने ती हळूहळू वर गेली. जाता जाता तिने स्वतःला बजावलं, ही शंकरशी तुझी जन्मगाठ बांधली आहे, त्याच्यासारखंच त्याच्याशी धाड धाड बोलायचं, लाजायचं नाही. दार लोटलेलं होतं. हलक्या हाताने ढकललं. कडीचा आवाज झाला. तिला बघितलं आणि शंकरने पटकन डोळे मिटून घेतले. गोदा पुढे झाली. त्याच्या अंगावरचं पांघरून ओढून म्हणाली, 8 वाजाय आले साहेब. काल माझी परीक्षा संपली, माझं टेन्शन संपले. रात्री झोपायला 12 वाजलेत. माझी झोप काय पूर्ण झालेली नाही. खाऊन पिऊन पुन्हा ये झोपायला. दिवसा उजेडी एकट्याला झोपेत नाही पोरी. तू सोबतीला येत असलीस तासभर तर. मी अजून तुझी बायको झालेली नाही. अर्धी झालीस का नाही? पूर्ण झाल्यावर पुढचं बघता येईन. उठ, हातरून काढून दे मला. हात देती का? माईसारखी माझी बी कंबर जाम झाल्यासारखी वाटते. काय रात्री काय तालमीत जोर बैठका काढायला गेलता का? गोधाने हात पुढे करून विचारलं. शंकरला संधीच पाहिजे होती. त्याने तिचा हात पकडला, खसकन ओढला. गोधा बेसावत होती. तोल जाऊन त्याच्या अंगावर पडली. मग मात्र तिची त्रेधा तिरपीट उडाली. शंकरच्या मिठीतून सुटका करून घ्यायचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाली, अरे सोड बाबा, सोड. काय टाईम टेबल आहे का नाही? अरे कधी नाही ती संधी मिळाली मला. सुंदर येईल वरती. येऊ दे. ती दारातनं डोकवल, परत निघून जाईल खाली. सोड रे बाबा तू. मिठी मारून बसायची वेळ नाही ही. 2 मिनिटात आत्याने खाली बोलवले. एवढे अर्जंट? स्वयंपाकाला झोपायचं आहे, धुण्या पाण्यानंतर अंगण सावरायचं आहे, दळणं करायची, भाज्या निसायच्या आहेत. काय काय सांगू? सोड. माझ्या 2-3 शंकांची खरी खरी उत्तरं दिली तर सोडतो. कोणत्या शंका? माझ्यासमोर यायला, माझ्याबरोबर बोलायला टाळती का? मनात लय असतं रे, पण आत्याची आपल्यावर घारीसारखी नजर आहे. आत्यानं बजावून ठेवलंय मला. आत्याच्या वचनात आणखीन किती दिवस राहणार सांगता येत नाही. तू सोड रे बाबा, छातीत कळ निघती. खोटं बोल नको. गुदगुल्या होत असतील तुला. तू आधी सोड, मग सांगते. या अटीवर सोडतो. आहे का मान्य? भलती सलती अट असेल तर ती लग्नानंतर, तवर नाही. महिना किती वेळा आली होती? काय काय शिकवलं? काय 3-4 गुरुवारी आलती. भाकऱ्या करायला, चपात्या गोल लाटायला, भाज्या करायला, साडी नेसायला शिकवलं. शंकर मिठी सोडून उठला आणि म्हणाला, तुला एक सांगून ठेवतो गोदा, मी आबा माई देखत कामावरनं, धांदरटपणावरनं तुझ्यावर किती रागवलो तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. तुझ्यावर माझा खरा राग असणारच नाही. खरं सांगतो तू? अगं तुझ्याशी माझी जन्मगाठ बांधली. एकमेकाच्या संगती सोबतीनं आपल्याला सगळं आयुष्य काढायचं आहे. आपण एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्यायची. आबा माईच्या नाटकाला आळा घालण्यासाठी माझं पण छेडाछेडीचं, खवचटपणाचं, टिंगलटावाळीचं नाटक चालू आहे. मला आहे ना, मला कणत कुथत जगणं, रडत खडत कुजत वागणं आवडतच नाही. मला शांता वहिनीसारखं हसत खेळत मौज मजा आनंदानं धमाल करत राहायचं हे आवडतं. तुला पटतंय का नाही? पण तुझ्यासारखा खेळकरपणा, फटकळपणा, अवखळपणा माझ्याकडं नाही. नसू दे, ते सांगावं शिकवायला लागत नाही, समजून घेत चल. आबामाईच्या नाटकांना आळा घालायचा म्हणाला. मला पटलं नाही ते आईबाप आहेत तुझे. मी त्यांच्या उपकारांना स्वप्नात सुद्धा अपमानित करणार नाही. घरात आनंदी आनंद असावा, घर नेहमी हसतं खेळतं असावं, म्हणून माझं बोलणं विनोदी ढंगाचं असतं. एक सांगायचं शंकर. काय? आज नदी आंघोळीला नको जाऊ. का? तुझी पाठ घासते. अरे वा, नवल आहे. आणखीन एक, मला आपला मळा बघायला जायचं आहे. तू बरोबर आला तर. अगं पण माई परवानगी देईन का? सुंदरला बरोबर घेऊन जाऊ की. मग आत्या नकार नाही देणार. ही आयडिया लय बेस्ट आहे. सुंदरला बरोबर घेऊन आपण मळ्यात जाऊ.
श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.